साईडला आहे ना 2 जोड किल्ले आहेत, म्हणजे एक हनुमंतगड आहे आणि एक निमगिरी आहे. कुठे म्हणता शाळा? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या निमगिरी किल्ल्यासाठीच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. शाळेवर जवळून ही जी छोटीशी वाट चालली आहे त्या वाटेने जातो. जवळच ही एक विहीर आहे. इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इकडं 40 विरगळी आहेत मित्रांनो. तुम्ही तिकडून हे असे स्टार्ट होतात विरगळ सगळे. आणि थोडा वेळ विश्रांती आपण ह्या केव्जमध्ये केलेली आहे. तसं पण बोलू शकतो. ठीक आहे, आता इकडं बघू. गडावरचे पाण्याचे टाके हे दुर्गाची दुर्गमता वाढवतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या निमगिरीच्या व्लॉगमध्ये. आज माझ्यासोबत तेजस आहे. तेजसबरोबर मी निमगिरीला आलो आहे गणेश खिंडीतून. आणि आम्ही इकडे खाली गाडी पार्क केलेली आहे तिकडच्या साईडला. आणि इकडनंच वरती येऊन ही जिल्हा परिषद शाळा आहे. तर शाळेवर जवळून ही जी छोटीशी वाट चालली आहे त्या वाटेने जातो आहे. पाहूया आता आम्हाला कुठला हा टावर का? हा टावर पण आहे जवळच. आता बघूया आम्हाला किती वाजतात वरती जायला आणि रस्ता भेटतो की नाही. आता वाजलेले आहेत 11:25. किती वेळ लागतो आहे माहीत नाही. खाली आम्ही विचारलं एकांना, त्यांनी म्हणलं 1 तासात तुम्ही वरती पोचाल आणि अर्ध्या तासात तुम्ही रिटर्न याल. पण योग्य रस्ता मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला पुण्यातील जुन्नरपासून 25 किलोमीटर अंतरावर खांड्याच्या वाडीजवळ स्थित आहे, ज्याची उंची 3460 फूट असून ट्रेकिंगसाठी मध्यम श्रेणीमध्ये हा किल्ला येतो. तर मित्रांनो, आपण हा जो पहिला टावर बघितला त्या समोरच शाळा होती. त्याच्यानंतर हा दुसरा टावर आहे आणि त्याच्या जवळच ही एक विहीर आहे. ही एक विहीर आहे आणि हा टावर आहे. मित्रांनो, थोडासाच आपण त्या पॉईंटच्या वरती आलो ना, पूर्ण वाट मळलेली आहे. रस्ता समजणं अवघड आहे. जवळपास 11:30 वाजता खांड्याची वाडी येथे पोचल्यानंतर स्थानिकांना गडाबद्दलची माहिती व मार्ग विचारून निघालो आम्ही निमगिरीच्या दिशेने. खांड्याच्या वाडीजवळ पोचताच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून आपल्याला पुढे जावे लागते व पुढे आपल्याला एक विहीर लागते, जे आपण योग्य मार्गावर असल्याचे आपल्याला संकेत देते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पायवाटांवर गवत उगवल्याने मार्ग शोधणे फारच अवघड होत होते. कैलासगडला गेलो होतो तेव्हा तर कैलासगडला मार्ग दिसत तरी होता. इकडं मार्ग दिसणं खूपच अवघड. निमगिरी व हनुमंतगड हे 2 जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहण्यासाठी कमीत कमी 5 तास लागतात. या दोन्ही किल्ल्यांमध्ये असलेल्या खिंडीतून आपणास ट्रेक करावा लागतो. तर मित्रांनो, इथं आतमध्ये तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि थोड्याशा विरगळी आहेत माझ्या मते इकडं आतमध्ये. आणि समोर एखादा नंदी पण दिसतोय. आतमध्ये जाणं थोडंसं धोक्याचं वाटतं आहे, कारण गर्द अशी झाडी पसरलेली आहेत आजूबाजूला. त्यासाठी आपण इकडनंच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि पुढे निघूया, कारण अजून आपल्याला मार्ग सापडणं हुडकणं खूप गरजेचं आहे. आपल्याला पूर्णपणे मार्ग माहीत नाही आहे आणि सोपा असा हा मार्गही नाही आहे. तर मित्रांनो, ही जी रिबीन दिसते तिथून तुम्ही राईट साईडला टर्न मारल्यानंतर इकडं 40 विरगळी आहेत. डाव्या बाजूस असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर थोड्याच वेळात पुढे उजव्या बाजूस एक मार्ग आहे. तेथून आपण ह्या 42 विरगळी पाहू शकतो व येथेच हनुमानाची एक सुंदर मूर्ती देखील आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, तिकडून हे असे स्टार्ट होतात विरगळ सगळे आणि हे खूप पुढंपर्यंत आहेत तिकडे विरगळी. आणि इकडेच आहे बजरंगबलीची मूर्ती
खूपच सुंदर हे छोटंसं एक मंदिर आहे आणि हे गडावरून पाणी जे वाहत येतं त्याचा हा झरा आहे छोटासा. तर अशा खूप साऱ्या विरगळी इकडे आहेत आणि आपण विरगळ हे आपण तुंगच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि घनगडमध्येही पाहिलेलं आहे आपण. आणि हां, सुधागडवरती आपण असे बरेचसे विरगळी पाहिल्या होत्या. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला फिती दिसत आहेत हे बांधलेले हे दर्शवतात की तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि याचा सहारा घेऊन तुम्ही या घनदाट जंगलामध्ये चलत चला. आणि खरंच खूप रिस्की पण वाटतं माहीत आहे का, भीती वाटते. जर तुम्ही सोलो येणार असाल तर थोडंसं अवॉइड करा. जर तुम्ही खतरों के खिलाडीमध्ये जाणार असाल तर तुम्ही ऑब्वियसली येऊ शकता. इथे फिती आहे, इकडेही लाल असे रिबीन लावलेले आहेत. आणि वा, आपण जवळपास आलेलो आहे. या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रभाव या गुणाचं स्मरण करा. गडाबद्दलची माहिती व नकाशा येथे जुन्नर वन विभागामार्फत लावण्यात आली आहे, त्यामुळे ही माहिती वाचून पुढील प्रवास चालू ठेवावा. तर मित्रांनो, ह्या बोर्डावरची माहिती वाचा आणि तुम्ही किल्ल्याला भेट देण्या अगोदर जरूर तुम्ही किल्ल्याचा नकाशा डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला किल्ल्यावरती पाहाव्यास कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत हे तुम्हाला समजणं खूपच गरजेचं आहे. तर चला आपण पुढे निघूया माहिती वाचून. माहिती फलक वाचून झाल्यावर गर्द झाडीतून मार्ग काढत निघालो किल्ले निमगिरीच्या दिशेने. तर मित्रांनो, इकडनं आहे ना हा रस्ता असा फिरून येतो. हा सोपा आहे आणि हा थोडासा अवघड पॅच आहे. त्यासाठी तुम्ही इकडनंच या. तर आमच्याबरोबर तेजस आहे आणि तेजस खतरों के खिलाडी आहे. हाडाचा ट्रेकर असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती खूप भरोसा ठेवतो. मोरांचा काय मस्त आवाज आला आत्ता. हो, ते आहे ना दगड तुटायला आलेलं आहे. ह्याच्या खालीपर्यंत जायचं आपल्याला. मग आपण एक्सपेक्ट करू की असा तो तिकडं जातो. समजा की नाही? नाहीतर मशीनला विचारू. फोटोशूट करतोय मी बाहेर थोडासा. नाही लास्टच कशाला एवढा. हा रस्ता आहे काय का हनुमंतगडसाठी? बरोबर आलो आपण ते दगडाच्या खाली. तर मित्रांनो, आपण जो छोटासा टॉवर दिसतोय तिथून आपण निघालो होतो. हा इलेक्ट्रिक पोल तिकडनं आपण या जंगल वाटेने तिकडे जो तुम्हाला टॉवर दिसतोय जो वन संवर्धकाने उभारलेला आहे तिकडून आपल्याला एक मार्ग भेटला आणि तोच मार्ग कंटिन्यू आपण निमगिरीसाठी जातो. हा इथे निमगिरी आहे, हा हनुमंतगड आहे. पाहूया हनुमंतगडला कुठला रस्ता जातो. पहिला तर आपण जाऊया निमगिरीसाठी. आणि हे तुम्ही बघू शकता तुटलेले शिळे, त्या खाली हा रस्ता येतो. तर मित्रांनो, ह्या दोन किल्ल्यांच्या गडांच्या गळीमधून आपल्याला यावं लागतं. आणि इकडे आल्यानंतर आपण चाललेलो आहे पहिला केव बघण्यासाठी. विरगळ पाहून आपण खिंडीच्या दिशेने अर्धा तास चढाई केल्यानंतर उजव्या बाजूस असलेल्या निमगिरी किल्ल्याच्या कातळात असलेल्या गुहा दिसते, जिचा उपयोग पुरातन काळात टेहाळणीसाठी केला जायचा. येथूनच पुढे चालू होते ते कातळात खोदलेल्या पायऱ्यांची वाट. हे काय करून ठेवले असतील? गडावरून हे पाणी पाझरतं मस्त थंड थंड आणि खूपच छान गारवा इकडे जाणवतो. विश्रांतीसाठी परफेक्ट लोकेशन. तर मित्रांनो, तुम्ही ते बागे पाहू शकता, तिकडे रेलिंग्ज आहेत. पायऱ्याच्या मार्गापर्यंत आपण पोचलेलो आहे आणि थोडा वेळ विश्रांती आपण ह्या केव्जमध्ये केलेली आहे. आणि विश्रांती करून 10 ते 15 मिनटात आपण निघालेलो आहोत पुढच्या सफरीला. म्हणजे आता आपण जाणार आहोत पायरी मार्गाने. तिथे रेलिंग्जही लावलेले आहेत सेफ्टीसाठी.
पावसाळ्यात ह्या अशा वाटा स्लिपरी होतात, त्यासाठी थोडंसं. निमगिरी किल्ल्याची खासियत म्हणजे त्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. मात्र कालांतराने ह्या पायऱ्या तुटल्यामुळे किल्ल्यावर जाणे अवघड झाले आहे. रेलिंगला पकडण्याशिवाय ऑप्शनच नाही. खरं यार, म्हणूनच उन्हाळा द्यायला पाहिजे. सांभाळू ना, एकदम ग्रीप नीट ठेव. बसलाय का बरोबर, पण अँगल त्याचा समजणार नाही. अरे वा, रोप लावायला पाहिजे ते. अरे अरे इकडे पायऱ्या आहे ना कॉर्नरला, पण इकडे रेलिंग नाही. डावा पाय तिथं दे, त्याच्यामध्ये हे याच्यामध्ये ह्या खाचेत. अच्छा अच्छा, ओके ठीक आहे. एक पाय पुढे दे, डावा पाय त्याच्यावरच दे, पायपावर तिथं. नाही ना, जॉईंट केला ना, जॉईंट केला ना, त्याच्यावर दे. जॉईंट केला तिथं. हां ठीक आहे. अय्या शपथ. आता इझी. अजून एक वरती पॅच आहे भाई, असाच वरती पण एक पॅच आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूपच रिस्की अशी वाट होती, स्लिपरी. पावसामुळे खूप शेवाळ झालेला आहे पायऱ्यांवरती. बऱ्याच ठिकाणी ही पायऱ्याची वाट काळानुसार तुटलेल्या आहेत. त्यामुळे चढताना व उतरताना बाजूस लावलेल्या रेलिंगचा तंतोतंत वापर करावा, अथवा एक मार्ग खिंडीतून सुद्धा गडावर जाण्यासाठी आहे, त्याचा वापर करावा. म्हणून 5 फूट तर हाईट पाहिजे ट्रेकिंग करायला. पण आता हां तसं पण बोलू शकतो. हां ठीक आहे. आता इकडं बघून ठीक आहे. आपण पण उतरताना तिकडनंच उतरू. सुरुवातीच्या काही पायऱ्या चढल्यानंतर आम्हाला गडावरून उतरणाऱ्या काही ट्रेकर मंडळींनी गडावर जाण्यासाठीची सोपी वाट आम्हाला दाखवली. त्यामुळे उतरताना त्याच मार्गाने उतरणे योग्य आहे असे आम्हाला समजले. इकडे काय असेल रे? काहीतरी विश्राम बघूया. वा वा वा. वा 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 वा, कडक, अप्रतिम, सुंदर. अगदी जायला इथनंच वाटतं मला वाटतं. सह्याद्री पर्वतरांगेतील बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व दिशेने पसरलेली आहे, जी नाशिक, नगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमधून जाते. बालाघाट रांगेत अनेक ऐतिहासिक किल्ले, घाटवाटा आणि नयनरम्य दृश्य पाहावयास मिळतात, ज्यामध्ये हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरवगड यांचा समावेश होतो, ज्यामध्ये हरिश्चंद्रगडाच्या समोरच निमगिरी किल्ला उभा आहे. तर मित्रांनो, हनुमंतगड आणि आपण थांबलेलो आहोत निमगिरी, त्या गडामधून ही मस्त अशी दरी दिसते. व्हॅली दरी, खिंड आणि खूपच मनमोहक असा नजारा. ढगांची मस्त अशी चादर पसरलेली आहे समोरच्या डोंगरांवरती. मला तो टाईम लॅप्स घ्यायचा आहे, त्यासाठी जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आम्ही वरती पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. व्लॉग करत आम्हाला 1:15 वाजलेले आहे. आम्ही सुरू केला होता 11:25ला. जवळपास 45 मिनटं लागतात येण्यासाठी. आम्ही तसा बराचसा वेळ करत आलो धीरे धीरे, नाहीतर तुम्ही 30 मिनटामध्ये पण ह्या मार्गावरती इथे पोचू शकता तुम्ही. तर पायरी मार्गात इकडे आणखी एक केव दिसते आपल्याला. खाली एक केव होती आणि ते वरती एक केव आहे. आणि इथे वरून एक पायरी मार्ग कशासाठी येत असेल काही ह्याची कल्पना नाही आपल्याला. ह्या केवच्या बाजूलाच आपल्याला असे चौकोनी असे खड्डे दिसत आहेत.
तर आपण असं म्हणू शकतो की इकडे गडाचे दरवाजे वगैरे असू शकतात आणि इकडे ही देवळे असू शकते जिथे गडावरचे सुरक्षा रक्षक थांबलेले असतील आणि पाण्यासाठी जाणारी वाट. खूपच स्लिपरी झालेला आहे एरिया पूर्ण. त्यासाठी ह्या मार्गाने सांभाळून या. आपण उतरताना एक तुम्हाला चांगली वाट दाखवणार आहे जी तुम्हाला जास्त मशक्कत करावी लागणार नाही गडावरती पोचण्यासाठी. तर मित्रांनो आपण इकडून असं वरती आलो. तुम्हाला खाली दाखवलं 2 चौकोनी खड्डे होते त्याच्यामध्ये दरवाजा असू शकतो असं सांगितलेलं आणि हे बुरुजाचे अवशेष असू शकतात जो की ढासळलेला आहे पूर्णपणे. आता हा बुरुज ही झाडी वगैरे प्रचंड वाढलेली आहेत त्यासाठी शक्यतो तो बुरुज राहिला नाही. पायरी मार्गाने गडावर येताच आपल्याला गडाच्या दरवाजाचे काही अवशेष व त्या बाजूलाच पहारेकरांसाठी असलेल्या देवड्या पाहायला मिळतात व पायऱ्यांच्या बाजूला दिसते ते बुरुजाचे अवशेष व त्याच पुढे आहे गडावरील पाण्याचे टाके. तर मित्रांनो प्रवेशद्वार आणि बुरुज पाहिल्यानंतर आपण या मार्गाने सरळ आलो आणि इथे आपल्याला हे टाके दिसत आहेत. मस्त पाण्याने भरलेले आहेत पावसाच्या पाण्याने, पण पिण्यायोग्य नाही आहे हे पाणी. खूपच सुंदर असे टाके आहेत. 2 टाके आहेत तिकडे आणि पुढेही एक आहे, तिकडे तिसरं एक टाकं दिसत आहे. अवशेष आहेत है ना, वाड्याचे अवशेष. पडीक वाडा किंवा काय म्हणतात त्याला, काहीतरी गडावरचं घर वगैरे, एखादी कचेरी. तर मित्रांनो तिथं बघू शकता तुम्ही हा ध्वज, हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज तिथं फडकत असावा. सध्याला तो एकंदरीत फाटलेला वगैरे असावा किंवा काढूनही ठेवलेला असावा. इथे तुम्ही आतमध्ये बघू शकता भोलेनाथाचं मंदिर आहे. देवीची एक मूर्ती आहे आणि समोर शिवपिंड दिसते. आणि तिकडे तुम्ही बघू शकता एक टाका आहे आणि खूपच घाण पाणी त्या टाक्यांमध्ये दिसतं आपल्याला. पूर्ण असं तवंग जमलेलं आहे त्या टाक्यांच्या पाण्यावरती. अरे वा, इथं पण आहे. व्हेरी गुड. गडावरचे पाण्याचे टाके हे दुर्गाची दुर्गमता वाढवतात असा एक शब्द आहे. म्हणजे समजा का तू, म्हणजे जेवढं पाणी साठा गडांवरती जास्त ना, एका टायमाला माणूस विना जेवता राहू शकतो पण विना पाणी राहू शकत नाही असं. ते पाण्याचा साठा जास्त असावा जेणेकरून सुरक्षा रक्षक किंवा सैनिक त्या गडावरती खूप काळ टिकून राहतील. याच्यासाठी प्रत्येक गडावरती पाण्याचे टाके सगळ्यात जास्त असतात. निमगिरी किल्ला तसा फिरण्यासाठी फार मोठा नाही, परंतु गडासाठी येणारी जंगलवाट समजणे व काळानुसार तुटलेल्या पायरी मार्गाने गडावर येण्यासाठी वेळ लागतो. तर मित्रांनो इथं पण पाहू शकता तुम्ही, इथे ही पाण्याचे हे 2 टाके आहेत आणि तुम्ही जर बघितलात तर ह्या डोंगराच्या या गडाच्या टॉप पॉईंटपासून उत्तरत्या साईडला हे टाके आहेत. म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावरती असतात जेणेकरून जेव्हा पाऊस होईल ते गडाच्या टॉपवरचं पाणी वाहत वाहत या टाक्यांपर्यंत येईल. आणि या टाक्यांच्या मध्ये आहे ना असे हे पण दिलेले असतात जेणेकरून एक टाकी भरल्यानंतर त्यानंतर दुसरी टाकी भरेल. त्या डोंगराच्या पाठीमागं अजून एक मोठा डोंगर आहे बरं का. हां, तो धोक्यांमध्ये साठलेला पूर्ण. हरिश्चंद्रगड असू शकतो का, कारण हे आहे ना पिंपळजोग डॅम आहे आणि त्याच्या पुढं खिरेश्वर आहे आणि खिरेश्वरवरनं हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी एक रस्ता आहे. तो सगळ्यात अवघड वाट आहे. म्हणजे जवळपास त्या ट्रेकला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात हरिश्चंद्रगड जायला. हां, खिरेश्वरवरनं आपण गेलो ती खूप सोपी वाट होती. तर मित्रांनो आपण शिवपिंड पाहून, महादेव मंदिर पाहून थोडंसं पुढे आलो तर इकडे आपल्याला काही केव्ह दिसतात ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि खूपच भीतीदायक वाटतं थोडंसं.
कारण आतमध्ये कोणी जंगली प्राणी वगैरेही असू शकतो, कारण या भागामध्ये बिबट्यांचा वगैरे खूप धावपळ असते. त्यासाठी जेवढा लांबून तुम्हाला पाहता येईल तेवढा लांबून पाहण्याचा प्रयत्न करा. इथेही आहे आणि शक्यतो पुढेही आहे. तर मित्रांनो, मागे जे आपण आत्ता केव पाहिले किंवा पाण्याचं टाकं काय ते पाहिल्यानंतर आता आपण गडाच्या वरील भागात निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकता गडावरचं वातावरण. जेव्हा आम्ही सकाळी निघालो होतो तेव्हा ऊन होतं आणि समोरच जुन्नर भागामध्ये आपल्याला आत्ताही ऊन दिसतं आहे गडावरून. पाऊस येण्यापूर्वी आपण हा गड पूर्ण एक्सप्लोअर करू आणि इकडनं निघूया. तर मित्रांनो, अशी एका पायवाटेला आपण भेटलेलो आहे परत वरून येऊन. आता पाहूया ही पायवाट आपल्याला कुठवर घेऊन जाते आणि आपल्याला समोरच्या त्या ढगांचा एक मस्त असा टाईमलॅप्स घ्यायचा आहे. पावसांचा ढगांचा आज गडगडाट मला बऱ्याच वर्षानंतर आज ऐकायला भेटला मित्रांनो, खरंच सांगतो. कारण पुण्यामध्ये किंवा माझ्या गावाकडे पाऊस होतो तो रिमझिम रिमझिम पडतो किंवा जोरात आदळून जातो, पण ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट हा बघायला भेटत नाही. अशी खूप सारी पांढरी फुले गडावर बहरली होती, पण ही कोणती आहेत हे आम्हाला समजणे अवघड होते. आणि बघा, हे खूपच मस्त असे फुलं आलेले आहेत गडांवरती. हां हां. मग मित्रांनो, हा डोंगर कोणता आहे हे आम्हाला समजत नाही आहे. कमेंट करून सांगा असं तेजस म्हणतोय. हे खूपच सुंदर अशी नदी आणि हे पिंपळजोग डॅम. तेच पिंपळजोग डॅम आहे. हा पूर्ण असा फिरलेला आहे. आणि इकडनंच कुठंतरी खिरेश्वरला खिरेश्वरवर नाही ह्याला हरिश्चंद्रगडला जाता रस्ता. चल तुला टाइमलॅप्स लावायचा आहे तर लावून घे. तर मित्रांनो, आज आम्ही किल्ले निमगिरी हा कंप्लीट केलेला आहे. गडावरती बघण्यासाठी खूप सारे टाके आहेत. एक महादेवाची पिंड आहे, देवीची मूर्ती आहे आणि एक ध्वज आहे. ॲक्च्युली तो ध्वज आता राहिलेला नाही, पण ध्वज खांब आहे तिकडे. आणि खूपसुरत हा नजारा आहे आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. तुम्ही इकडनं हरिश्चंद्रगड, आता तुम्ही माझ्या मागं पाहचाल जिथं पूर्णपणे ढग आहेत, तिथे आहे हरिश्चंद्रगड, जो की आहे पिंपळजोग डॅमच्या पुढे हरिश्चंद्रगड दिसतो. आणि आपल्याला इथून डाव्या साईडला चावंड आणि हडसर हे किल्ले आपल्याला दिसलेले आहेत येताना. आणि समोर मस्तपैकी समोर आपल्याला माणिक डोहसुद्धा दिसतो आहे, खूपच सुंदर असा. आणि समोर आहे हनुमंतगड. जाण्यासाठी आपल्याला पायऱ्याची वाट दिसते, पण थोडंसं रिस्की असल्याकारणाने आम्ही तिकडं जाणं टाळतो आहे. कारण त्याच्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये यावं लागेल, उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये. हिवाळा फार बेटर आहे, नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास. तर आपण तेव्हा एखादा येण्याचा कधीतरी प्रयत्न करू. आता आपण इकडून निघूया. किल्ले निमगिरी अतिशय सुंदर नजारे पाहिले आणि निमगिरीवरती आल्यानंतर खूपच शांत असं सुंदर मनाची शांती झाली. बऱ्याच दिवसापासून निमगिरी हा आमचा किल्ला अडकून होता काही कारणास्तव. आज पावसाळ्यात कंप्लीट झालेला आहे. आणि मी सहसा म्हणेनच की जर पावसाळ्यात तुम्ही ट्रेक करत आहात तर थोडंसं जपून करा, कारण येतानासुद्धा तुम्ही पायऱ्या पाहिलात, पायऱ्या काही तुटलेल्या आहेत. त्यासाठी बरंचसं पाण्यामुळे शेवाळ जमा झालेला आहे आणि ते उतरणंही खूप अवघड आहे. त्यासाठी आता आम्ही दुसऱ्या वाटेने उतरणार आहोत. तीच वाट तुम्हालाही दाखवतो. जर तुम्ही कधी पावसाळ्यात आलात तर तुम्ही ट्राय करू शकता त्या रस्त्याने. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हे आपण पहिल्या वरच्या पायऱ्या उतरल्या, त्याच्यानंतर इथं खालीही पायऱ्या आहेत जे पूर्णपणे शेवाळ जमलेला आहे. आणि इकडून हा एक रस्ता
रस्ता जातो जिकडनं तेजस चाललेला आहे. आपण त्या मार्गाने जाणार आहोत. इझी आहे, अरे खूपच इझी असा हा मार्ग आहे. तिकडून येण्यापेक्षा हा मार्ग काही पटीने बरा आणि खूपसूरत नजारा. ह्या डोंगराच्या पलीकडे आहे ना मित्रांनो हरिश्चंद्रगड आहे. त्याला हडसरवरनं दिसलेला माहीत आहे ना, हडसरवरनं आपण हरिश्चंद्रगड बघितलेला, तोच हां. त्या टायमाला आपल्याला चावंड माहीत नव्हता, माणिक ढोचा समोर तो आर्मी रिटायर्ड त्यांनीच दाखवला होता. आर्मीमध्ये होता अजून. तर मित्रांनो आपण परत एकदा 2 डोंगराच्या खिंडीमध्ये आलेलो आहे. वरून हा जो रस्ता आहे पायरी मार्ग तो आपण स्किप केला आणि या मार्गाने आलो आणि खूपच सुंदर रस्ता आहे, तुम्ही बघितलाच असाल. काही जास्त रिस्की नाही आहे, तोही तेवढा रिस्की नाही आहे, फक्त पाण्यामुळे खूपच शेवाळ जमलेला आहे तिथे. पुश करू नाही आहे का, सांभाळून इकडनं जाता येईल का आपल्याला? तिकडून जाणं झालेलं आहे. हे ग्रीप नाही भेटत. नाही बाई सांभाळून. हे पहिला हे आपल्याला त्रास देतं म्हणून ठीक आहे, जाऊन देखेंगे. नहीं हुआ तो घर तो जाना ही है. किती केव्स आहेत बघ ना. नाही आराम नाही, रिस्क जास्त घ्यायचं नाही, जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढंच. ह्या गडांची नावच आठवत नाही राव मला. काय एक ते गडावर गेलेलो आपण, तिथं नाही का एक असा उंच दगड होता, ते फोटो काढलेले. घनगडची मारखिंड आठवली का तुला? इथे आहे हरिश्चंद्रगड, जो की आहे कोणता डॅम ते पिंपळजोग डॅमच्या पुढे आपल्याला दिसलेले आहेत येताना. आणि समोर मस्तपैकी कोणता डॅम, माणिक डोह. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.